ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं। यावेळेला महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, जितेंद्र कदम, टीएमडीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपस्थित होते। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका भवन इथून लुईसवाडी ते पुन्हा पालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केला। जीसीसी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही। या डबल डेकर बसमध्ये एका वेळेला 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहेत, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील। सद्यस्थितीत ही बस 3 हातनाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे। इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितलं। साहेब, आज डबल डेकर बसचं शुभारंभ झालं, काय सांगाल? डायरेक्ट कसं सुरू करणार? 2 मिनिटं कॅमेरा मागे. अरे थांब रे बाबा. हा सर, परत तिथे उतरलं. हा सर, एक चालू बस मध्ये सायलेंट, जरा शांत. सर, डबल डेकर बसचं उद्घाटन झालं, काय सांगाल? महानगरपालिकेमध्ये डबल डेकर बस दाखल झालाय। ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले। 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, त्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त, पोल्युशन फ्री गाड्या आहेत। आणि कुठं चालला? घरी हायवेला गेलो, आपल्या घरी पहिला स्टॉप तुमचा घर आहे। प्रदूषण मुक्त करणाऱ्या या 10 बसेस आहेत, आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर, आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल। या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये, आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील, पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल। आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे, त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे। त्याचबरोबर ही पूर्णपणे जीसीसी मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता जीसीसी कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत। 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे, आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे। त्याचा शुभारंभ झालेला आहे। ठाणेकरांना एक आजची गिफ्ट आहे, महाराष्ट्र दिनाची भेट आहे। ठाणेकरांना सगळ्यांना 2 मिनिटं. ही आपली बस आहे आणि आपण ही बस आपली स्वतःची गाडी समजून त्याची काळजी घ्या आणि स्वच्छ, नीट, निगा आणि सुरक्षित ठेवा। बाई थांबतो.